हिंगनघाट शहर के कारंजा चौक स्थित हनुमान मंदिर में वर्धा जिला सचिव आशीष पर्वत के नेतृत्व में विधायक समीर कुनावार को राज्य मंत्रिमंडल में मंत्री पद मिले, इसलिए हनुमान चालीसा पाठ, हवन पूजन एवं गीता वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया था। विधायक समीर कुनावार ने हिंगनघाट विधानसभा में तीसरी बार हैट्रिक हासिल कर बड़ी जीत हासिल की है। विधायक कुनावार की कार्यशैली से हिंगनघाट विधानसभा में काफी सुधार हुआ है और उनके कार्य को देखते हुए उन्हें राज्य सरकार में मंत्री पद मिलना चाहिए। इसलिए कार्यक्रम का आयोजन भारतीय जनता पार्टी के वर्धा जिला सचिव आशीष पर्वत के नेतृत्व एवं प्रेम बसंतानी की संकल्पना से आयोजन किया गया था। इस अवसर पर विधायक कुनावार के मंत्री बनने हेतु हनुमान मंदिर में हनुमान चालीसा, हवन पूजन एवं गीता वितरण का कार्यक्रम आयोजित किया गया था। इस अवसर पर चंदू मावड़ी, सुभाष कुंटेवार, दिनेश वर्मा महामंत्री, ज्ञानेश्वर भागवते, दीपक धामसे, अनिल गहरवार, किशोर रोंदे, संदीप सुरकर, देवा कुबड़े, भास्कर शिंदे, महिला पदाधिकारी छाया सातपुते, धनश्री मावड़ी, शीतल तिवारी सहित बड़ी संख्या में पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। इस समारोह में भारतीय जनता पार्टी की ओर से मनोकामना की गई। हिंगणघाट विधानसभाचे लाडके आमदार समीर कुनावार या 2024च्या इलेक्शनमध्ये निवडून आलेले आहे आणि भारतीय जनता पार्टी हिंगणघाट शहरतर्फे आपले लाडके आमदार समीर कुनावार यांना महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळावं, तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावं यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आज आपल्या ऐतिहासिक कारंजा चौकमध्ये हनुमान मंदिरमध्ये सामूहिक हनुमान चालीसा पाठ केलेला आहे, सोबत यज्ञ केलेला आहे, हवन केलेला आहे आणि सोबतच आज आम्ही समीर भाऊ आमदार बनून मंत्री बनावं यासाठी आपण भगवद्गीतेचे दान सुद्धा आज या ऐतिहासिक ठिकाणी इथे केलेलं आहे। मी सर्वांचे खूप आभार मानतो आणि ईश्वराची प्रार्थना करतो की समीर भाऊला मंत्रिपद मिळावं। धन्यवाद। आज अशा सुंदर पर्वावर आज आमच्या कार्यकर्त्यांनी आशीष भाऊ आणि प्रेम भाऊंच्या नेतृत्वात आज हा कार्यक्रम घेण्यात आला। तो कार्यक्रम म्हणजे समीर भाऊंना मंत्रिपद मिळावं याकरिता घेण्यात आलेला आहे। तर सर्व कार्यकर्त्यांनी इथे रामनामाचा जाप, हनुमानजीची प्रार्थना, आरती, होम हवन आणि त्यांचा हनुमान चालीसा हा स्तोत्र पठण करून हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या इथे संपन्न झालेला आहे। आणि हनुमानजींच्या चरणी मी प्रार्थना करते, साकडं घालते की आमच्या लाडक्या आमदारांना मंत्रिपद मिळावं अशी मी त्यांना एक साकडं घालून विनंती करते आणि मी सगळ्यांचे आभार मानते। एमबीसी न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।